हाय एव्हरीवन. तर आज घरातली साफसफाई करताना ही जे जुनं माझं पितळाचं माठ म्हणता येईल त्याच्यावर माझं लक्ष गेलं आणि मी म्हटलं चला पुन्हा एकदा आपण ह्याच्यातलं पाणी प्यायला चालू करूया. पण त्याच्या आधी मला हे क्लीन करून घ्यायचं होतं, तर मी त्याच्यासाठी एक सोल्युशन बनवलं. पाण्यामध्ये 2 चमचे मीठ घातलं आणि इकडं सॅट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू पावडर किंवा लिंबू सत्व म्हणता येतील ते घेतलं आणि मोस्टली संपलंच होतं म्हणून मी सगळंच घेतलेलं, कारण ह्याचा आकारसुद्धा मोठा होता. आणि ते असं व्यवस्थित एका चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपली पितळीची जी कोणतीही भांडी असतात ना त्याच्यावर हे लिक्विड टाकायचं, तर लगेचच्या लगेच ते क्लीन होतं. बघू शकता तुम्ही आता प्रोसेस चालू झालेली आहे क्लीन व्हायची. जेवढं तुम्ही टाकताल ना किंवा असं छान मोठ्या भांड्यामध्ये हे लिक्विड टाकून भिजवत जरी ठेवलं ना तर हे लगेच क्लीन होतं. पितांबरी किंवा इतर कुठल्याही गोष्टीचा इथं तुम्हाला वापर करायची गरज नाही. आणि बघू शकता तुम्ही किती क्लीन निघाल. तर थोडंसं स्क्रबरनं मी आतलं क्लीन करून घेतलं आणि उरलेलं पाणी पूर्ण ह्या पितळीच्या भांडीमध्ये टाकून घेतलं आणि बघू शकता तुम्ही लगेच निघतंय. मला इथं कुठलेही हाताने त्याला रफ करायची गरज पडली नाही, फटाफट निघत होतं. आणि जसं पाणी मी सर्वीकडे फिरवत होते ना तसं हे निघत होतं. आणि एकदा घासणीनं सगळीकडे पाणी मी लावून घेतलं आणि आतलं भांडं एकदम छान क्लीन झालं होतं. त्यानंतर ना झाकणसुद्धा खूप छान क्लीन झालं होतं. मी म्हटलं उरलं सुरलेलंसुद्धा पाणी सगळीकडे लावून घ्यावं आणि बाहेरच्या बाजूलाही थोडंसं लावून घेतलेलं. पण खरं सांगू का मला एवढा आनंद होत होता ना, हे लगेच क्लीन होत होतं. आणि आता ह्याच्यातलं पूर्ण पाणी ह्या पहिल्या बाऊलमध्ये काढून घेतलं आणि बघू शकतात किती ग्रीन झालं पाणी हे. आणि त्यानंतर ना आता बारी होती समोरच्या नळाची, तर ते नळ असं ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये मी डीप करून ठेवलं एक 5 ते 10 मिनटं आणि पाहत होते मी क्लीन निघत होतं, कारण ते समोरचं नळसुद्धा पितळेचं होतं. आणि आता आतून भांडं पाहू शकता तुम्ही, अगदी असं पितांबरीनं आपण कसं घासतो ना तसं झालं होतं. आणि तोपर्यंत एक 5 मिनटं मी हे नळ पाण्यामध्ये असंच भिजून ठेवलं होतं आणि त्यानंतर थोडंसं घासणीनं त्याला स्क्रब करून घेतलं आणि व्यवस्थित असं क्लीन केलं. बऱ्यापैकी छान निघायलं होतं ते. आणि काळापणा जो होता ना त्याच्यावरचा किंवा कधी असं गंज धरतं ते सुद्धा निघालं. आणि परत 5 मिनिटांनी भिजवून ठेवलं आणि पाणी बघा किती ग्रीन झालं आणि नळ अगदी चकचकीत निघालं. मी इथं कुठल्याही सर्फ पावडर, निरमा, भांड्याची साबण कशाचाही वापर केलेला नाही आहे. मीठ, सॅट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू सत्व एवढ्याचाच केलेला. बाय.